जबाबदारी. माझ्या एका चुलत भावाने नवीन 2 BHK घेतला आणि राहण्यासाठी तो तिकडे शिफ्ट झाला आणि त्याचा जुना 1 BHK फ्लॅट रेंटने द्यायचा असं त्याने ठरवलं. ठाण्यातील भागात असा फ्लॅट रिकामा राहणं म्हणजे नवलच म्हणायचं. अगदी 10-15 दिवसात एका नवविवाहित जोडप्याला माझ्या भावाने तो फ्लॅट रेंटने दिला. ते नवविवाहित जोडपं कोचीनमधील होतं. तो मुलगा ठाण्यातील एका IT पार्कमध्ये कामाला होता. तर ती मुलगी कुठेही जॉबला जात नव्हती. एके दिवशी तो मुलगा माझ्या भावाच्या घरी आला आणि त्याला म्हणाला, आमच्याकरिता घरकामासाठी एक बाई मिळू शकेल का? या मित्राच्या दोन्ही फ्लॅटमध्ये फारसं अंतर नव्हतं, त्यामुळे त्याने त्याच्या घरात धुणी भांडी करायला येणाऱ्या ताईंची आणि त्याची गाठ घालून दिली. त्याच्या घरात फक्त झाडू, पोछा आणि भांडी धुण्यासाठी त्यांना बाई हवी होती. कपड्यासाठी लॉन्ड्री, वॉश आणि प्रेसची सोय होती. त्यांचं काही जुजबी बोलणं झालं. कामाचे किती पैसे होतील ते ठरलं आणि त्यानंतर ती ताई त्या घरी देखील कामाला जाऊ लागली. साधारण 4-1 महिन्यांचा अवधी गेला असेल. माझ्या चुलत भावाची आणि त्या भाडेकरू मुलाची काही भेटगाठ होत नव्हती, कारण तो मुलगा घर भाड्याचे पैसे ऑनलाईन पाठवून द्यायचा. एके दिवशी माझा भाऊ घरकामाला येणाऱ्या ताईंना म्हणाला, आपल्या जुन्या घरात कसा चाललाय त्यांचा संसार? तुम्हाला कामाचा जास्ती लोड वगैरे तर होत नाही ना? त्यावर त्या ताई म्हणाल्या, कामाचा कसला लोड आलाय हो? त्यांच्या घरात फक्त चहाचं भांडंच तेवढं धुण्यासाठी असतं आणि कधीतरी एखादं दुसरी प्लेट, नाहीतर धुण्यासाठी भांडी वगैरे नसतातच. माझा मित्र म्हणाला, मग रोजची जेवणाची भांडी ती मुलगी स्वतः धुवून घेते का? धुवून ठेवते का? त्यावर ती ताई म्हणाली, अहो, कसली भांडी आणि कसलं काय? ती मुलगी रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ ऑनलाईन जेवण मागवते. सकाळी फक्त चहा बिस्किटाचा नाश्ता होतो. नाहीतर या 2-4 महिन्यात त्यांच्या घरात खरकटं भांडं असं मी पाहिलंच नाही आहे. दर आठवड्याला पोतं भरून प्लास्टिकचे डबे मला बाहेर टाकायला देतात. मी पण ते डबे भंगारात विकते. आठवड्यात एकदा त्यांचे 50-60 रुपये मिळून जातात. मित्रांनो विचार केला, बहुतेक त्यांना मजबूत पगार असावा. मग कशाला ती मुलगी घरी जेवण बोलवेल ना? कधी घरी मागवायचं, कधी हॉटेलमध्ये जायचं, असं चालू असेल. नव्याचे 9 दिवस आहेत, करत असतील मजा. जवळपास 6 महिने झाल्यावर एके दिवशी तो मुलगा फ्लॅटचं भाडं द्यायला भावाच्या घरी आला आणि सोबतच फ्लॅटची चावी देखील घेऊन आला. म्हणाला, फ्लॅट लॉक करून ठेवला आहे, परत आल्यावर फ्लॅट मोकळा करतो, तोवर ही फ्लॅटची चावी तुमच्याकडे ठेवा. हे ऐकून माझ्या भावाला एकदम धक्काच बसला. म्हणाला, एकाएकी काय झालं रे? त्यावर तो मुलगा म्हणाला, लग्न करून ठाण्यात आल्यापासून माझ्या बायकोने घरात एकदाही जेवण बनवलं नाहीये. रोज सकाळ संध्याकाळ बाहेरचं जेवण. पगार कितीही असला तरी रोजच्या रोज बाहेरची जेवणं परवडतदार आहेत का? महिन्याला निव्वळ जेवणासाठी 30,000 रुपये खर्च व्हायला लागला. शिवाय पोटाचे त्रास होतातच, ते वेगळे. मी तिला भरपूर समजावून सांगितलं. या विषयावर आमच्यात भरपूर वादावादी झाली. तिच्या आई-वडिलांना देखील सांगून झालं, पण तिच्यात काहीच फरक पडत नव्हता. शेवटी वैतागून मी तिला माहेरी पाठवून दिले. आता मी सुद्धा आज संध्याकाळी माझ्या गावी निघालो आहे. बहुतेक विषय घटस्फोटापर्यंत जाईल असं दिसतंय. माझ्या भावाने ज्यावेळी ही घटना मला सांगितली
त्यावेळी नेमकं काय बोलावं हेच मला समजेना झालं. कधीतरी एक रुचीपालट म्हणून हॉटेलिंग ठीक आहे हो, पण हे रोजच्या रोज बाहेर जेवणं किंवा बाहेरून जेवण मागवणं कितपत योग्य आहे? एका बेसिक अशा छोट्या गोष्टीवरून विषय किती लांबवर गेला हे त्या मुलीला ध्यानात कसं आलं नसेल? बहुतेक त्यामुळेच असं म्हटलं गेलं असावं, रिश्ते चमड़ी और दमड़ी देखकर नहीं, गुण और खून देखकर क्या कर